मित्रांनो, आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचे होते. कोणाशी हात मिळवायचा झाला तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावे लागत असे तेव्हा तो तोंडावर आधी मुखवटा म्हणजेच मास्क घालत असे. त्याची काळजी घेण्यासाठी त्याने घरी 12 डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करत असत. त्याचे जेवण खाणं प्रयोगशाळेमध्ये तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी 15 लोक तैनात असायचे. मायकल जॅक्सन हा गोरा नव्हता. त्याने 1987 मध्ये प्लास्टिक सर्जरी करून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील यांना देखील सोडून दिले, मित्रांना देखील सोडले आणि गोऱ्या आईवडिलांना भाड्याने घेतले, मित्र जवळ केले, तेही त्यांचा रंग बघूनच. लग्न केले, तेही गोऱ्या मुलीसोबत. 150 वर्ष जगण्याचे उद्दिष्ट ठेवलेला हा मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे. त्यांनी स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार करून ठेवले होते. त्याचा खर्च तो करत असत. म्हणजे गरज पडल्यास मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळे किंवा कुठलाही अवयव हे दाता त्याला देऊ शकतील. त्याला वाटायचे की पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही तो चकवा देईल, पण हे शक्य झाले नाही. आणि 25 जून 2009 या दिवशी त्याच्या हृदयगती बंद पडू लागली. त्याचवेळी त्याच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणतीही परिस्थिती त्याला सावरू शकली नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केला, पण कोणीही त्याला वाचवू शकले नाही. त्याने 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसा जसा जवळ येत गेला तशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला 150 वर्ष जगायचे होते, पण त्याची 50शीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली होती. आयुर्मान वाढावे म्हणून त्याने जे काही सोयी केल्या होत्या त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी जेव्हा त्याचं शरीर श्वासविच्छेदन करण्यासाठी तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचे शरीर म्हणजे फक्त एक हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता, त्याच्या बरगड्या, खांद्या, हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुया टोचल्याचे निशाणे होते. प्लास्टिक सर्जरी केल्याने त्याला जो त्रास व्हायचा त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज अनेक अँटिबायोटिकची इंजेक्शने द्यावी लागत असे. मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा 250 कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिलेली ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात पाहिली गेलेली सर्वात जास्त गेलेली घटना आहे. मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच 25 जून 2009 या दिवशी दुपारी 3:30 वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं इन्स्टंट मेसेंजर हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच 8 लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध सुरू केली आणि ही शोध मोहीम फार सुरू राहिल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलही क्रॅश झाले. त्याचवेळी 2.5 तास गुगल बंद राहिले. मृत्यूला चकवा देण्याचा ज्याचा विचार असतो त्यांना मृत्यू चुकवतोच. हेच खरं 4 दिवसाचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज. कशाला तो मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार. हे कधी कळणार लोकांना काय माहीत. कधीच नाही. म्हणूनच सिकंदरने सांगितले होते, मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, जगाला दिसावे की मी निकामी हाताने जात आहे. हे जीवनाचे सत्य आहे. आनंदात राहा, दुसऱ्यांना पण आनंद वाटा आणि आनंदाने जगू द्या. मित्रांनो, माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही प्रसिद्ध असो, कितीही शक्तिशाली असो, शेवटी प्रत्येकाचा प्रवास एका दिशेने जातो. पैसा औषध विकत घेऊ शकतो, पण आयुष्य विकत घेऊ शकत नाही. मोठमोठी घरे बांधता येतात, पण मनशांती नाही. लाखो चाहते मिळू शकतात, पण मृत्यूला थांबवता येत नाही. शेवटी चिता पेटते तेव्हा राजा असो किंवा रंक, अग्नी दोघांनाही सारखाच असतो. म्हणून अहंकार नाही, उपकार करा. पैसा नाही, माणुसकी कमवा, कारण शेवटी नाव नाही तर कर्म लक्षात राहतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.